हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय पहिला, वल्ली दुसरी, श्लोक क्रमांक 17. एतत् आलम्बनमं श्रेष्ठम एतत् आलम्बनमं परम एतत् आलम्बनमं ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते. अन्वयार्थ. हा ओंकार आलंबनासाठी श्रेष्ठ आहे. हे ओंकाराचे आलंबन परम अंतिम आहे. हे आलंबन जो जाणतो, त्याचे आलंबन करतो, त्याला ब्रह्मलोकात महत्त्व प्राप्त होते. येथे आलंबन याचा अर्थ अध्यात्म योग साधनेत ध्यानासाठी ज्याचा आधार घेतला जातो ते. या आधाराला धारणा असे म्हणतात. ध्यानासाठी धारणा लागते. या धारणेवर ध्यान लावायचे असते. ही धारणा जड किंवा सूक्ष्म असू शकते. या सगुण ध्यानातून निर्गुणात प्रवेश करायचा असतो. खरं पाहता निर्गुणात प्रवेश आपोआप होतो. येथे ऋषी सांगत आहेत की परमात्म्याचे ध्यान लावण्यासाठी ओंकार ही फार श्रेष्ठ धारणा आहे. ओम हे अक्षर अ उ म या 3 शब्दांचा समुच्चय आहे. ओमकडे सहज जरी पाहिले तरी अ हे अक्षर चटकन दिसून येते, नजरेत भरते. ही धारणेची, ध्यानाची, जपाची जड जागृत अवस्था असते. आता ओंकाराकडे जरा निरखून पाहिले, शोधक नजरेने पाहिले तर त्यातील उ हे अक्षर आपल्याला आढळून येईल. ही धारणेची, ध्यानाची, जपाची सूक्ष्म स्वप्नावस्था असते. आता ओंकाराकडे कितीही निरखून अगदी शोधक नजरेने पाहिले तरी त्यात म हे अक्षर दिसणार नाही. कारण ही धारणेची, ध्यानाची, जपाची सुषुप्ती अदृश्य अवस्था असते. अशा प्रकारे ओंकार हे, ओम हे आलंबन किंवा धारणा जागृती, स्वप्न, सुषुप्ती किंवा दृश्य अदृश्य त्या पलीकडील किंवा सगुण निर्गुण त्या पलीकडील असे ध्यान लावण्यास फार उपयुक्त आहे. ते एकाक्षरी आहे, सुटसुटीत आहे, छोटं आहे. मंत्र म्हणायला अगदी सोपं आहे. म्हणून ऋषी ओम हे आलंबन श्रेष्ठ आहे असं म्हणत आहेत. ओम परमात्म्याचं वाचक आहे. त्यामुळे इतर आलंबने निर्मित झाली आहेत. यास्तव ऋषी सांगत आहेत की ते परम अंतिम आहे. या आलंबनातून योगसाधना कशी करावी त्याच्या 2 साधना थोडक्यात देतो. सविस्तर माहितीसाठी जिज्ञासूंनी माझे पुस्तक पाहावे. एक, माझ्या योगसाधना या पुस्तकात दिलेली कोणतीही एक ओंकार साधना करावी, म्हणजेच ओंकार करावा. हा ओंकार मोठ्या आवाजात करावा. तो करत असताना स्वतःच आवाज ऐकावा, श्रुत करावा. त्यानंतर डोळे मिटावे आणि मगाशी आपण केलेला ओंकार मौनात ऐकावा, स्मृत करावा. हा ऐकत असताना हळूहळू तो ऐकायला यायचा बंद होईल. स्मृती ही वृत्ती निरोध होईल. आपण एका ओंकारमय निश्शब्द गूढ अवस्थेत जाऊ. स्वतःच ओम होऊ. तुरीय अवस्था प्राप्त होईल. अशा प्रकारे साधना करत राहावे. एक दिवस अतींद्रिय शक्ती जागृत होईल. आपल्याला ध्यान प्रसाद प्राप्त होईल. माझ्या योगसाधना या पुस्तकात सुचवलेली योगेश्वराची ओंकारमय तस्वीर समोर ठेवावी. याच पुस्तकात सुचवल्याप्रमाणे ओम तत्सत त्वम असी हा या महामंत्राचा जप करावा. त्यानंतर डोळे ताठ ठेवावे आणि तस्बिरीकडे एकटक पाहत राहावे. ही सगुण उपासना आहे. तस्बिरीवर लक्ष पूर्ण तदाकार एकचित्त करायचं आहे.
हळूहळू डोळे आपोआप बंद होतील. ते होऊ द्यावे. आता निर्गुण उपासना करायची आहे. आपल्या मिटलेल्या डोळ्यांसमोर ती तसबीर तरळू लागेल. हळूहळू या तसबिरीच्या जागी चौकट आणि नंतर अनेक रंग दिसू लागतील. यानंतर पुढील आपणच अनुभूती घ्यावी. उपासना चालू ठेवावी, चालू ठेवावी. एक दिवस तुरीय अवस्था प्राप्त होईल. आतेंद्रिय शक्ती जागृत होईल. आपल्याला ध्यानप्रसाद प्राप्त होईल. असा हा ओंकार ध्यान धारणेसाठी फार फलदायी आहे. यास्तव ऋषी सांगत आहेत की हे अवलंबन जो जाणतो, त्याचे अवलंबन करतो, त्याला ब्रह्मलोकात महत्त्व प्राप्त होते. तो साक्षात्कारी होतो. त्याला आत्मतत्व प्राप्त होते. हरिओम.